नमस्कार, माझं नाव ऋषिकेश अनिल सोमवंशी. मी छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी. तर प्रभाग क्रमांक 26 मध्ये मी स्थायी सध्या निवासी आहे. मागील 10 वर्षापासून मी प्रभाग क्रमांक 26 मध्ये राहतोय. त्या वेळेसपासून ते आतापर्यंत आम्हाला भरपूर समस्यांना सामोरं जावं लागतंय. त्यापैकी मुख्य समस्या म्हणजे रोड नंतर आहेत आमच्या पाणीचा सुविधा. इथे पाण्याची फार टंचाई आहे. तसेच आम्हाला वेळोवेळी पाणी मिळत नाही. दुसरी घंटा गाडी आम्हाला गरजेची आहे. तिसरी गोष्ट म्हणजे लाईटीची इथे व्यवस्था नाही आहे. ह्या मुख्य समस्यांना तोंड देण्यासाठी आम्हाला फार प्रयत्न करावा लागतात. आणि दरवेळेला आम्ही मुख्य म्हणजे पावसाळ्यात रस्त्याची फार दयनीय अवस्था होते. त्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त लोकांना आम्हाला एकत्र करून सगळ्यांना समस्या दाखवून द्यायच्या आहेत आणि या समस्यांचं लवकरात लवकर समाधान व्हावं अशी आमची इच्छा आहे. असं मागील जे नगरसेवक होते 8 वर्ष त्यांनी काय केलं असतं की प्रभागामध्ये जास्त काही आम्हाला ज्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून पाहिजे होत्या त्या सुविधांचा आम्हाला तर काही फायदा झाला नाही. आणि ज्या मूलभूत सुविधा पाहिजे होत्या त्या पूर्णपणे आमच्यापर्यंत पोहोचल्या नाही. त्यापैकी घंटागाडी ज्या वेळेला फक्त प्रचार असतात त्या दरम्यान घंटागाडी आमच्याकडे नियमितपणे घंटागाडी येत नाही. पुन्हा लाईटीच्या आमच्या भयंकर समस्या होत्या. रात्री चोऱ्या वगैरे होतात. आमचे मोठे मोठे दुकानं असतात. दुकानासमोर आम्हाला लाईटी आम्ही मागच्या वेळी काही दिवसांपूर्वी स्वखर्चाने आम्ही लाईटी लावल्या, पण त्यानंतर कोणी त्याकडे लक्ष देत नाही. आणि वेळोवेळी आम्हाला भरपूर समस्या आम्ही त्यांच्याकडनं समस्या सुद्धा घेऊन जातो, पण आमच्या समस्यांचं लवकरात लवकर समाधान होत नाही. आता बघा उमेदवार उभा आहे, त्याच्यामध्ये ठाकरे गट आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, भाजप आहे. असं कोण वाटतं प्रबळ दावेदार की निवडून येईल तुम्ही? असं प्रबळ दावेदार तर मला असं वाटतं शिवसेनेला मत दिलं तर लवकरात लवकर शिवसेना आमच्या समस्यांचं समाधान करू शकेल असं आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. शिवसेना कोणती नेमकी? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उभा गटाची. आपलं नाव? मुळे अण्णा, प्रभाग क्रमांक 26 आमचा जिजामाता नगर. हो, या प्रभागामध्ये काय समस्या आहे? समस्या म्हणजे आम्हाला रोड पाहिजे चांगला, काही बनलेला आहे काही बाकी आहे, आणि लवकरात लवकर पाणी वगैरे येईल अशी अपेक्षा आहे. आणि लाईटचा पॉवर खूप कमी असतो आमच्याकडं, त्याच्यामुळे एखादी डीपी नवीन बसवण्यात यावा अशी इच्छा आहे. मागील जे नगरसेवक होते त्यांनी काही कामं केलेले काही कामं काही नाही, येऊन गेले. आता तुम्हाला काय अपेक्षा? आता ते अपेक्षा म्हणजे आता येणाऱ्या नगरसेवकनं रोड आणि पाणी आणणे बस. कोण असं वाटतं की प्रबळ दावेदार उमेदवार आता इलेक्शन झाल्यावरच कळलं ना साहेब, आता कसं समजणार आहे? यायला तर पाहिजे आपलेच, मशाल तर यायला पाहिजे. काय? माझं नाव सागर सोमनाथ चौरमले. मी प्रभाग क्रमांक 26 मध्ये राहतो. काय समस्या आपल्या प्रभागामध्ये? समस्या तर खूप मोठ्या आहे सर. समस्याचा प्रॉब्लेम असा आहे, पावसाळा आला तर आम्हाला सरळ मुलांना शाळेतसुद्धा घेऊन जाता येत नाही. पायी सुद्धा यायला प्रॉब्लेम असतो. एवढा मोठा प्रॉब्लेम आहे वार्डामध्ये सध्या तरी. आणि महत्त्वाचा प्रॉब्लेम काय आहे, ड्रेनेज लाईन नव्हती इतके दिवस. ड्रेनेज लाईनमुळं, रोडमुळं, दुसरं अजून भरपूर गोष्टी. पाण्याची समस्या तर आहेच. पाण्याची समस्या आता काय मला वाटत नाही होईल यांच्याकडनं. पण मेन आम्हाला काय सध्या प्रॉब्लेम आहे रोड आणि लाईट. खांबे जागोजाग प्रत्येक गल्लीमध्ये खांबे पाहिजे, रोड व्यवस्थित पाहिजे. मुलांना सुविधा नाही इथं मेन म्हणजे सगळं. मागील जे नगरसेवक होते त्यांनी काय कामं केली असतील प्रभागामध्ये? काम तर काहीच नाही. ते तर आम्हाला दिसले सुद्धा नाही. ते इकडे आमच्या ह्या वार्डात तर दिसलेच नाही. आम्हाला माहीत सुद्धा नव्हतं इतके दिवस नगरसेवक कोण आहे, लेडीज आहे, जेंट्स आहे, नाव काय, काहीच माहीत नव्हतं. आता बघा प्रभागामध्ये भरपूर आता इच्छुक आहे उमेदवार, म्हणजे अधिकृत उमेदवार आहे. भाजप आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शिवसेना आहे, मशाल आहे. असं कोण प्रबळ दावेदार वाटतं की तुम्हाला तुम्ही? आम्ही तर सर आम्हाला तर अपेक्षा फक्त शिवसेनेकडून आहे. कारण की इथं जे पहिला जे सुरुवात झाली ती शिवसेनेमुळेच. रस्ता असो, इथं आमचा एक चौक आहे, त्या चौकामुळे एक रस्ता मिळाला आम्हाला येण्या जाण्यासाठी. बीड बायपासला कनेक्ट होण्यासाठी तोच रस्ता आहे, तो फक्त शिवसेनेमुळे मिळाला आम्हाला. शिवसेना म्हणजे आपले उद्धव ठाकरे, बाळासाहेब उद्धव ठाकरे. माझं नाव रितेश रामचंद्र जाधव, प्रभाग क्रमांक 26. काय समस्या आपल्या प्रभागामध्ये? आपल्या प्रभागामध्ये सगळ्यात महत्त्वाचं रोड बनले पाहिजे. रोड झाले पाहिजे आपल्या इकडं. आणखीन काय काय? आणखीन काय, पाणी, नळपट्टी आली पाहिजे. मागील जे नगरसेवक होते त्यांनी काय काम केलं प्रभागात? त्यांनी काहीच नाही केलेलं. ड्रेनेज लाईन टाकून दिली बस, दुसरं काहीच नाही केलेलं. आता हे जे नगरसेवक येणार नाही, हां. असं कोण प्रबळ दावेदार वाटतं की निवडून?
माशाला वोट करणार आहे यावेळेस, कारण असं आहे की करू शकतो बा. का वाटतं मशालच पाहिजे? भरोसा आहे आम्हाला ते काम करशील. भरोसा आहे तुमचा? रमेश विठ्ठल जाधव, प्रभाग क्रमांक नंबर 26 आहे हो. आपल्या आमची समस्या काय आहे माहिती का, सगळ्यात मुद्द्याचा प्रॉब्लेम रोडाचा आहे. रोड झालं, मशानभूमी झाली, आणि इथं काय पोलीस चौकी पाहिजे. इथं रातचा त्रास आहे लोकांना, चोऱ्या माऱ्या जास्त होत्या. आणि इथं कसं आहे, कोणी कोणावर लक्ष नाही देते. पोलीस स्टेशन बी मुकुंदवाडीला इथून जायलाच 1 घंटा लागतो. तेवढं इथं एखादं मरून जाईल तरी पोलीस स्टेशन येत नाही. चोऱ्या जास्त होत्या सगळ्यात मोठं. आणि रस्त्याची लय अडचण आहे, सगळ्यात मोठी अडचण रस्त्याची. जर बाईला डिलिव्हरीला नेलं ना तर रस्त्यातच डिलिव्हरी होऊन जाईल, इतकी रस्त्याची दैन आहे आमची. आता तरी कुठं कुठं थोडेफार बनले, पण याच्या पहिले रस्त्याची इतकी दैन होती. दरवर्षी आम्हाला 200-500 वर्गणी करून मुरुम टाकणं लोकेशनला, म्हणजे इतकी अडचण आहे. दर पावसाळ्यात आमची इतकी अडचण होती की रस्त्याची प्रॉब्लेम आहे आमची. जे नगरसेवक आहेत त्यांनी काही कामं नाही केली. आता नगर शोकाचं 5 वर्षाचा कालीवादा होता, त्याच्याबाद 5 वर्ष तर असंच गेलं. नगर शोकाचं जी निधी होती ती डेनिस लाईनमध्ये गेली. रोडाची समस्या ते नगर शोकच्या हातात राहिलीच नाही ना. कोण आता तुम्हाला वाटतं, शिवसेना आहे, ठाकरे गट आहे, राष्ट्रवादी, असं कोण वाटतं तुम्हाला निवडून येईल? आता आम्हाला तर इथं मशालचाच जास्त पॉवर दिसतोय. असं का वाटतं मशाल? मशालचं म्हणजे आता काय माहिती का, ते सगळ्यांना धरून आणि विचारच चालू लागले. सोमनाथ चोरमले, प्रभाग क्रमांक 26. काय समस्या? समस्या अशी आहे की बुवा हा जे रोड आहे, हा बायपास पासून इकडे मध्ये येतो हा रोड, ह्या रोडचं काम पूर्ण व्हायला पाहिजे. काय ह्या रोडचं काम आहे ना पूर्ण व्हायला पाहिजे. कारण की ना पानकाळ्यामध्ये इतका त्रास होतो, लेडीजला जायला इतका त्रास होतो. आणि माणसाचा तर विषयच नाही, माणूस जाते कसे तरी, पण लेडीजला इतकं मुठीत धरून जावं लागत बायपासपर्यंत, काय सांगायला पाहिजे. आणि आज दिवसभरात कमीत कमी इथं 1000 लेडीज जाणारे येणारे, काय सांगायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे काही म्हणजे गल्लीमध्ये लाईट नाही, म्हणजे खंबेच नाही बरं का. आणि डेनीचं झालेली आहे कुठं मोठं, पण मग पाण्याची सुविधा पाहिजे. इथं शाळा नाही आहे. त्याच्यानंतर शाळा म्हणजे बायपासच्या पलीकडं, म्हणजे ह्या रोडच्या पलीकडं शाळा आहे. कमीत कमी ह्या एरियाचे 100 विद्यार्थी इथं शाळेत जातात, पण शाळा म्हणजे बायपास ओलांडून जायला म्हणजे इतकं मुठीत जीव धरून जाते, काय सांगायला पाहिजे. लहान लहान मुलं काय सांगायला पाहिजे. आणि प्रत्येक संघ पालक राहायला पाहिजे, तेव्हा म्हणजे त्यांची शाळेमध्ये पोहोच करते ती. नाही तर तसं मुलाला एकट्याला सोडून जायचं जमत नाही, काय सांगायला पाहिजे. मागील जे नगरसेवक होते त्यांनी काही कामं केले? काहीच नाही कामं केलं त्यांनी. विषय म्हणजे असं आहे की इथं सरकारी दवाखाना नाही काय, आणि शाळा तर नाहीच, पण बालवाडी सुद्धा नाही, काय सांगायला पाहिजे. काय म्हणायचं तुम्हाला आता? आता उमेदवार होता सध्याला प्रभागामध्ये, हां, असं कोण वाटतं तुम्हाला प्रबल दावेदार की तो निवडून येईल? कोणताही उमेदवार, फक्त काम करणारा उमेदवार पाहिजे आम्हाला, बाकी काहीच नाही, काय सांगायला पाहिजे.